Hello everyone, welcome to Sam's Learning Point. Sam's Learning Point या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डिअर स्टुडंट, आज आपण बघत आहोत माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 इयत्ता 10वी मराठी मीडियम आणि सेमी मीडियम विद्यार्थ्यांकरिता असणारी ही खूप सुंदर आणि छान अशी कविता 2.3 मधील द ट्विन्स म्हणजे जुळी मुले हे आपण आता समजून घेणार आहोत. त्याआधी आपण वॉर्मिंग अप आणि चिटचॅट इथे शिकणार आहोत. हे बघा, टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाइम आर कॉल्ड ट्विन्स. एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांना ट्विन्स म्हणजे जुळे मुले म्हणतात. and share who are triplets. triplets म्हणजे तिळे. एकाच आईच्या पोटी 3 मुलं जन्माला आलेले. 3 babies born at the same time to the same mother are called triplets. आता आपण इथे समजून घेऊया क्वाड्रुप्लेट्स. आता क्वाड्रुप्लेट्स म्हणजे 4 मुले एकाच आईच्या पोटातून जन्मलेले, त्याला आपण क्वाड्रुप्लेट्स असे म्हणतो. 4 बेबीज बॉर्न ॲट द सेम टाइम टू द सेम मदर आर कॉल्ड क्वाड्रुप्लेट्स. क्विंटुप्लेट्स म्हणजे 5 मुले 5 बेबीज born at the same time to the same mother are called quintuplets. 5 मुले एकाच वेळी एकाच टाइमला एकाच आईच्या पोटी जन्मले जातात, त्याला आपण क्विंटुप्लेट्स असे संबोधतो. येथे लक्ष द्या. इमॅजिन यू हॅड ॲन आयडेंटिकल ट्विन मे बी ब्रदर और सिस्टर. Imagine and share with your classmate what pranks you two would play on your friends, elders in the family and even in school. तुम्ही थेट एकमेकासारखे दिसणारे जुळे भाऊ किंवा बहीण आहात अशी कल्पना करा. तुम्ही तुमच्या मित्रांच्या, कुटुंबातील आणि अगदी शाळेतील व्यक्तींच्या कशा खोड्या काढाल, कशी थट्टा मस्करी उडवाल याचे काल्पनिक वर्णन तुमच्या मित्रांना सांगा. डिअर स्टुडंट, हे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न आहेत. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. आपण खूप सोप्या भाषेमध्ये याचं उत्तर इथे समजून घेऊया. चिटचॅट मधील क्वेश्चन नंबर 2 चे आन्सर हे बघा. ॲट होम इफ आय हॅड अ ट्विन ब्रदर आय वुड हॅव ब्लेम्ड हिम फॉर माय मिस्टेक्स. इन द हाऊस I would have taken the reward of his good deed. At school, if my twin brother had been together in school, I would have taken credit for the good things he did in school and blamed him for my mistakes. आता हा चिटचॅट मधील जो पहिला प्रश्न आहे तो लँग्वेज स्टडीचा आहे. हे परीक्षेला येतं. आता सोप्या भाषेमध्ये आपण इथे हे समजून घेऊया. स्टडी द फॉलोइंग पेयर्स और ग्रुप्स ऑफ वर्ड्स. कप अँड सॉसर, नीडल्स अँड थ्रेड्स. बर्ड्स अँड बीड्स, टेक अ रिस्क, सिप, टेन और कॉपी, हाइड अँड सीक, etc. These are sets of words that more than often go together and occur together. We call such seats collocation. आता कोलोकेशन म्हणजे काय समजून घेऊया. कोलोकेशन म्हणजे 2 शब्द अनेकदा बरोबर येणे, 2 शब्दांचं कम्युनिकेशन. हे बघा, या प्रश्नाचा अर्थ असा होईल. इंग्रजीत असे शब्दाचे गट किंवा संच विशेष शब्दाच्या सोबत किंवा बरोबरीने येतात किंवा वापरले जातात. अशा गटांना, संचांना
कोलोकेशन असे म्हणतात. आता आपण हे समजून घेऊया या प्रश्नामध्ये. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स टू फ्रॉम कोलोकेशन. म्हणजे कोलोकेशन तयार करण्याकरिता कंसातील योग्य शब्द वापरायचे आहेत. दिलेले शब्द बघूया. A offered, B time, C defect, D clause, E owners, F necessary, G role, H interview, I morning आणि J cold. आता ह्या कंसात दिलेल्या शब्दाचा वापर करून आपल्याला खालील कोलोकेशन पूर्ण करायचे आहेत. आता आन्सर बघूया. ॲब्सोल्युटली याचं कोलोकेशन नेसेसरी. बी कॅन नॉट ॲफर्ड, आपण कॅन नॉट ॲफर्ड असं वापरतो. सी फॉर्मल क्लॉथ्स, हे याचं संयोग होईल. डी जॉब इंटरव्ह्यू. ई पास टाइम. एफ ॲक्सेप्ट डिपेक्ट. जी अर्ली मॉर्निंग, आपण अर्ली मॉर्निंग असं कोलोकेशन वापरतो. एच कॅच अ कोल्ड. आय लीडिंग अ रोल, नेहमी वापरताना लीडिंग अ रोल असं वापरलं जातं. आणि शेवटचं जॉईंट ओनर्स. डिअर स्टुडंट, आता तुम्हाला कोलोकेशन समजलं असेल. म्हणजे थोडक्यात संयोगे, एकत्र शब्द आपण वापरतो, दोन शब्द, असे अनेक कोलोकेशन आपल्याला बनवता येतील. आता पुढील प्रश्न समजून घेऊया. एक्झॅजरेशन्स अँड ओव्हरस्टेटमेंट ऑफन कॉज ह्युमर. फॉर एक्झाम्पल, सी इज थिन ॲज अ पिन. एक्झॅजरेशन किंवा ओव्हरस्टेटमेंट म्हणजे अतिशयोक्ती. अशा अतिशयोक्तीमुळे बऱ्याच वेळा विनोद निर्माण होतो. उदाहरणार्थ इथे आपण पाहिलं, शी इज ॲज थिन ॲज अ पिन, म्हणजे ती टाचणीसारखी बारीक आहे. आता खाली अजून दोन वाक्य दिलेले आहेत, हे आपण बघूया. ही हॅज पी साइज्ड ब्रेन, म्हणजे त्याचा मेंदू वाटाण्याच्या आकाराचा आहे. नेक्स्ट, माय शूज आर किलिंग मी. आता शूज किल करत नाहीत, मारत नाहीत, पण ह्या अतिशयोक्ती अलंकारामध्ये समजून देण्यासाठी हे वाक्य दिलेले आहे. माय शूज आर किलिंग मी म्हणजे माझे बूट मला मरण्याच्या वेदना देत आहेत, अतिशय वेदना देत आहेत. किलिंग मी याचा शब्दशः अर्थ न घेता अतिशय वेदना देणं असं घेतलेलं आहे. When exaggerations lines occur in poetry, they are example of the figure of speech hyperbole. हायपरबोले म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. Complete the following examples of hyperbole using words from the brackets below. म्हणजे खाली जे कंसात दिलेले शब्द आहेत, या शब्दाचा वापर करून आपल्याला अतिशयोक्ती अलंकाराची पुढील उदाहरणे पूर्ण करायचे आहेत. आता कंसात दिलेले शब्द कोणते, तर हे बघा. हॉर्स, लॉयन, डेथ, ॲन ओशन, टर्न, सेकंड, हेल्प. आता यामधील ए समजून घेऊया. शी वेप्ट डॉट डॉट ऑफ टीयर्स. वेप्ट म्हणजे रडणे. शी वेप्ट डॉट डॉट ऑफ टीयर्स, याचं उत्तर असं होईल, शी वेप्ट ॲन ओशन ऑफ टीयर्स, म्हणजे तिच्या डोळ्यातून समुद्रा एवढे अश्रू आले. नेक्स्ट बी. द हंग्री मॅन एट अ डॉट डॉट ऑफ फूड. तर याचं उत्तर असं असेल, द हंग्री मॅन एट अ
टन ऑफ फूड. इथे उत्तर असेल टन. म्हणजे भुकेलेल्या माणसाने 1 टन जेवण केलं. हे शक्य आहे का हो? कदापि नाहीये. पण हे अतिशयोक्ती अलंकार मध्ये मोडतं. नेक्स्ट शी प्रश्न समजून घेऊया. ही रन्स फास्टर दॅन अ डॉट डॉट. तर याचं उत्तर असं असेल ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. म्हणजे तो घोड्यापेक्षा अधिक वेगाने पळतो. डी ब्रर आय एम फ्रीजिंग टू डेथ. तर इथं उत्तर असेल डेथ. ई बघूया. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ डॉट डॉट. म्हणजे याचं उत्तर असं होईल आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. मी काही सेकंदामध्येच येईल. डिअर स्टुडंट, येथे आपण 2.3 द ट्विन्स यावरील वॉर्मिंग अप अँड चिटचॅट समजून घेतलेले आहे खूप सोप्या भाषेमध्ये. आय होप तुम्हाला हे खूप सोप्या भाषेमध्ये समजलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.